हिंदवी स्वराज्य संस्थापक अवघे राष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी नतमस्तक होतो। माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे, आदित्यसाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा करून आज कालापूर तालुका मार्गदर्शन शिबिर व सत्कार समारंभ या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित आपले सर्वांचे नेते आणि महाराष्ट्राचे नाही तर देशाचे नेते शिवसेनेचे आनंद गीते साहेब यांना या ठिकाणी विभागीय पदाची जबाबदारी दिलेली रायगडचे तिन्ही मतदारसंघ, त्यासाठी पण साहेब आपल्याला मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो। त्यानंतर जिल्हा बबनदादा पाटील संपर्क प्रमुख, जिल्हा प्रमुख मनोज शेठ भोईर, संपूर्ण व्यासपीठ आणि या ठिकाणी आता तिथे साहेबांनी सांगितलं आपल्याला उशीर झाला आहे तर सगळ्यांनी 5 मिनिटाची प्रस्तावना करा। साहेब जास्त बोलणार नाही, पण कालापूर तालुक्यामध्ये 1-1.5 वर्षाचा काळ सर्व काळाचं वर्णन तालुकाप्रमाणे या ठिकाणी केलं, पण त्या ठिकाणी सांगायचं एवढंच आहे की काळ संघर्ष जरी असला तरी इतिहास साक्षीदार आहे की शिवसेना आणि संघर्ष एक समीकरण आहे। आणि येणाऱ्या दिवसामध्ये जसा ग्रामपंचायत मध्ये शिवसेनेचा बऱ्याच ठिकाणी भगवा पडकला, त्या येणाऱ्या ग्रामपंचायत नंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती असेल, येणारी लोकसभा असेल आणि येणारी विधानसभा असेल, या सर्व ठिकाणी येणाऱ्या दिवसामध्ये शिवसेनेचा भगवा झेंडा पडकणार आहे। या ठिकाणी तुम्हाला या सर्व शिवसैनिकांच्या वतीने गावी या ठिकाणी देतो। आणि या ठिकाणी आज 2 गोष्टी तुम्हाला साहेब सांगतो की या ग्रामपंचायत लढत असताना संघर्ष होत असताना इथले पदाधिकारी असतील यांच्यासाठी मी 2 मिनिटं उभं राहिलो, इथले पदाधिकारी असतील, सर्वसामान्य शिवसैनिक असतील, कार्यकर्ते असतील, यांच्या ठिकाणी अभिनंदन करायचं आहे की त्यांच्यामुळेच या ग्रामपंचायतीवरती आपण आणि ग्रामपंचायती भगवा पडकू शकलो। या ठिकाणी आपलं आवर्जून सांगण्यासाठी यांचं अभिनंदन करण्यासाठी या ठिकाणी उभा राहतो। आणि येणाऱ्या दिवसामध्ये साहेब जो उद्धव साहेबांना तुम्ही शब्द दिलाय की रायगडच्या 6 विधानसभा या ठिकाणी तुम्हाला जिंकून दिली, तर आम्ही या सर्व कार्यकर्त्यांना मला आज सांगतो, विधानसभा असेल, लोकसभा असेल, सर्व कार्यकर्त्यांच्या समोर साक्षीने तुम्हाला शब्द देतो, येणाऱ्या दोन्ही लोकसभा असेल, विधानसभा असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असतील, या ठिकाणी शिवसेनेचा भगवा डवला आणि फडकवू, या ठिकाणी एवढा शब्द देतो आणि सांगतो, जय हिंद, जय महाराष्ट्र।